ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. वंदू त्या देवाला आता मी सृष्टी सर्व गाते, पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाते, पवित्र प्रभूला. दूत सर्व गाती, पवित्र पवित्र, दूत सर्व गाती, पवित्र पवित्र, नित्यची पवित्र, नित्यची पवित्र, वंदिती ते सृष्टी सर्व गाती, पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता मी सृष्टी सर्व गाते, पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाते, पवित्र प्रभूला. पतितची आम्ही प्रार्थितो तुझला, पतितची आम्ही प्रार्थितो तुझला. पतितची आम्ही प्रार्थितो तुझला. शुद्धता आम्हाला, शुद्धता आम्हाला द्यावी देवा, सृष्टी सर्व गाती, पवित्र प्रभूला. वंदू त्या देवाला आता. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 95 वचने 1-7. स्तोत्र 95 वचने 1-7. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपण तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गा त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वताची उंच शिखरेही त्यांचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. देवबाप वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, स्तोत्र 95 वचने 1-7 या वचनापर्यंत. या ठिकाणी स्तोत्रकर्ता परमेश्वराचे उपकार स्मरण करण्यासाठी आवाहन करत आहे. उपकार स्मरण करणे म्हणजे देवाला धन्यवाद देणे, त्याचे आभार मानणे, कारण तो आपला निर्माणकर्ता आहे, तो आपला तारणदुर्गा आहे, आपण त्याच्या कुरणातील कळप आहो. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याने सर्व काही, पृथ्वी आणि पृथ्वीमधली प्रत्येक वस्तू जी आहे ती त्यांनी तयार केलेली आहे, त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून जे इस्रायली लोक होते, 40 वर्षाच्या रानातल्या प्रवासामध्ये अनेक वेळा देवाशी त्यांनी बंडखोरी केली. सर्व काही गोष्टींचा पुरवठा देवाने त्यांच्या जीवनामध्ये केला, तरी त्यांनी लोकांनी देवाचं प्रेम ओळखलं नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा त्यांना कठोर शासनाला सामोरे जावं लागलं. परंतु देवबाप खरोखर दयावान आहे, कृपावान आहे आणि तो त्यांच्यावरती दया आणि कृपा करत गेला. आणि म्हणून वेळोवेळी प्रसंगी ज्यावेळेस हे स्तोत्र आम्ही पाहतो की
देवाला धन्यवाद देणं किंवा त्याचे आभार मानणं हे आज आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि म्हणून आज या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही देखील अशाच प्रकारे आमच्या निर्माणकर्त्याला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. कारण देवाने जन्मल्या दिवसापासून तर आतापर्यंत आम्हाला खरोखर अद्भुतरित्या चालवलेलं आहे, त्याची कृपा पुरवलेली आहे. काय आम्ही देवाला धन्यवाद देण्याचे विसरलो आहोत का? आम्ही देवापासून दुरावलेले आहोत का? त्याच्या दयेबद्दल, त्याच्या उपकाराबद्दल आम्ही त्याचे आभार मानत आहोत का? कारण तो आमचा देव आहे, आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. आज जर आम्ही त्याच्या कळपामध्ये नसतो तर आमची परिस्थिती काय झाली असते? हा आज आमच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जो आमचा निर्माण करता, जो आमचा उत्पन्न करता, त्या जिवंत देवाला धन्यवाद देणं आमचे कर्तव्य आहे. आणि म्हणून धन्यवाद देऊया की त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे तारण आणि जीवन देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून जे तारण आणि जीवन देवाने आज तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, काय आज आम्ही त्याला धन्यवाद देण्याचे, त्याचे आभार मानण्याचे विसरले आहोत का? जर विसरलो असेल तर निश्चित आज पुन्हा एकदा या वचनाच्या द्वारे देव आपल्याला जाणीव करून देत आहे त्याच्या प्रेमाची, त्याच्या सानिध्याची, त्याच्या सहवासाची, की आम्ही पुन्हा एकदा देवाजवळ यावं, ते नतमस्तक व्हावं, मनापासून हृदयापासून केलेल्या दयेबद्दल, करुणेबद्दल त्याचे आभार मानावेत आणि त्याचं गौरव करावं. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. उपकार स्तुतीचा यज्ञ देवाला आपल्या बोबड्या होटाची प्रार्थना सादर करूया आणि तो निश्चित देवबाप आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा दया, कृपा, अनुग्रह देवबापा तू आम्हाला देऊ केलास. आजचा दिवस देवबापा तू देऊन तू आम्हाला आशीर्वादित केलंस, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. जे काही प्रिय बापा या ठिकाणी स्तोत्र करतात, तुला धन्यवाद देण्याविषयी देवबापा आम्हाला या ठिकाणी दाखवून देत आहे प्रिय बापा. आणि आम्ही खरोखर तुला धन्यवाद द्यावा, तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं. आणि आम्ही देवबापा गुडघे टेकून देवबापा तुझ्या पायापाशी यावं, नतमस्तक व्हावं, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेनं कर. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही आम्ही तुला आणि तुझ्या नावाला देतो, धन्यवाद देतो, तुझ्या हातामध्ये देतो. आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तू आहे. आमेन. पवित्र प्रभूला वंदू त्या देवाला, आता मी सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला. शुद्ध दे असती त्याशी तू भेटशी. शुद्ध दे असती त्याशी तू भेटशी. म्हणून तुझशी मागतो हे सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला वंदू त्या देवाला, वंदू त्या देवाला. आता मी सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला सृष्टी सर्व गाती. पवित्र प्रभूला. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.